पोट्ट्याभाऊ ही आतमधली बाजू आहे. आतमध्ये सगळं फिनिशिंगचे कामं फक्त आता बॅलन्स आहे. त्याच्यानंतर ही याचं काम चालू आहे आपलं फर्निचरचं काम एकदम व्यवस्थित चालू आहे. इथं ते लाईटमध्ये जे ग्लास लावणार आहेत त्यामध्ये सगळे आपले जे काही प्रॉडक्ट्स असतील ते सगळे प्रॉडक्ट या ग्लासमध्ये आपण इथं दाखवणार आहोत. हे सगळं प्रॉपरली आपण बनवणार आहोत. हे साईडला आणि या ग्लासच्या आतमध्ये किचन आहे. हा काउंटर राहणार आहे. इथं सगळं आपल्याला खाण्याच्या व्यवस्था भेटणार आहे. जे खाण्यासाठी असते पदार्थ जे पाहिजेत ते भेटणार आहेत. हे आपलं इथं डस्टबिन बनवणार आहे. प्रॉपरली न्यू टाईपचा डस्टबिन आहे. आणि हे आपलं किचन आहे. किचनच्या आतमध्ये बघा आता हे मटेरियल पडलेलं आहे. कालच आलं आहे मटेरियल ते, कारण की त्या ज्या पॉटरच्या लाईन आहेत त्या कनेक्ट करायला. हे गॅस लाईन बघा एकदम प्रॉपरली गॅस लाईन, त्याचं एक्झॉस्ट सगळं एक्झॉस्टचं बघा प्रॉपरली बसवलेलं आहे. वरती पण आहे. त्यानंतर हे सगळं आतमधलं एरिया हे स्टोर रूम आहे त्यांची. स्टोर रूममध्ये त्यांनी मटेरियल ठेवणार आहे. आणि क्लिनिंगसाठी प्रॉपरली सगळा स्लोप देऊन टाईल्स पण बसवली. हे क्लिनिंगचं आहे. यामधनं ड्रेनेजचं सगळं पाणी जाणार. यामधनं फक्त पाणीच जाणार, कारण की याला नेट बसवलेले आहेत प्रॉपरली. त्या नेट असल्यामुळे फक्त पाणीच जाणार. काही जर बाहेरचं मटेरियल समजा प्लॅस्टिक बिस्टिक अडकलं तर ते काढता येईल असे अरेंजमेंट केलेली आहे. आणि आतमध्ये इथं त्यांचं लाईटचं सगळं सेटअप आहे. तिथं इलेक्ट्रिक कनेक्शन आहे. हे बघा हे सगळं लाईटचं सेटअप आहे इथं. आणि त्यानंतर इथं 2 रूम बनवलेले आहेत. एकामध्ये लेबर राहणार आहेत आणि एकामध्ये त्यांचं मटेरियल स्टोरेज असणार आहे. अशाच प्रकारे हे आपण कंपनी जरा फास्टमध्ये कंप्लीट करतो आहे. आणि हे सगळं काम आपण बरेचसे दिवस झाले काम चालू आहे, कारण की इथं खूप राडा होता. जुन्या माझ्या व्हिडिओ जर बघितल्यात त्यात तुम्हाला सापडूनच जाईल की किती राडा होता आणि किती राड्यामध्ये यांनी एवढं व्यवस्थित काम केलं आणि एकदम प्रॉपर काम झालं.